मला अतिशय आनंद आहे, आपण या जिल्ह्याचं नाव तर अहिल्या नगर केलंच, आता चौंडीमध्ये या ठिकाणी एक मोठा आराखडा आपण तयार केलेला आहे, त्याच्या माध्यमातून इथला विकास आपण करणार आहोत। आणि त्याच वेळी संपूर्ण देशात त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं, पण महाराष्ट्रातही अनेक घाट बांधले, अनेक विहिरी बांधल्या। आपण जर अहिल्या देवींच्या काळातल्या विहिरी बघितल्या, त्याला पायऱ्या आहेत, ती अशी बावडी आहे की ज्याचं पाणी आटत नाही। आणि अनेक तर देशामध्ये अशा ठिकाणी आहेत की आसपास दुष्काळ आहे पण त्या विहिरीला पाणी आहे। अशा प्रकारच्या पुण्यश्लोक अहिल्या मातेनी तयार केलेल्या विहिरी असतील, तलाव असतील, घाट असतील, याचं संवर्धन करण्याचा निर्णय आपण घेतला। आणि चांदवड असेल, त्र्यंबकेश्वर असेल, मल्हार गौतमेश्वर असेल, इथले जे तलाव आहेत त्याचं संवर्धन करण्याचा निर्णय आपण घेतला। आणि अहिल्या मातांच्या माध्यमातून या ठिकाणी आदिशक्ती अभियान हे आपण सुरू केलेलं आहे की ज्याच्या माध्यमातून निश्चितपणे आपण या ठिकाणी आमच्या महिलांना सक्षम करू। आणि हे करत असताना कधी कधी इतिहास फार क्रूर असतो। छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याकरता दुर्दैवाने चित्रपटाची निर्मिती झाली आणि छावा चित्रपटानंतर आजच्या पिढीला तो दैदिप्यमान इतिहास काला आधी माहिती होता, पण तो जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यात कुठेतरी आपण अपयशी झालो होतो। आणि म्हणून आमच्या लक्षात आलं की सिनेमा एक असं माध्यम आहे की ज्यातनं इतिहास पोचू शकतो। आणि म्हणून आपल्या मंत्रिमंडळाने निर्णय केलेला आहे, अहिल्या मातांच्या जीवनावर बहुभाषिक कमर्शियल चित्रपट आपण तयार करणार आहोत, जो सगळ्या भाषांमध्ये त्या ठिकाणी आपण तयार करणार आहोत, जेणेकरून केवळ महाराष्ट्रात, मध्य भारतात नाही तर संपूर्ण भारतामध्ये अगदी दक्षिणेपासून उत्तरेकडे, पश्चिमेपासून पूर्वेकडे सगळीकडे अहिल्या मातांचं हे चरित्र, त्यांचं काम, त्यांचं कर्तृत्व आणि या देशावरचे आणि समाजावरचे त्यांचे उपकार हे शेवटच्या माणसापर्यंत पोचले पाहिजे, हा आपला निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न आहे। मी आज या निमित्ताने आपल्याला सांगतो की अहिल्या मातांकडनं आपण प्रेरणा घेऊन या ठिकाणी काम करतो। आणि अहिल्या मातांनी सगळ्यात मोठं काम जर काही केलं असेल तर त्यांच्या राज्यातले जे वंचित होते, दलित होते, त्यांच्या राज्यातले जे आदिवासी होते, कातकरी होते, या सगळ्यांकरता योजना सुरू केली आणि त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न केला। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो की ज्या प्रकारे वंचितांकरता अहिल्या मातांनी राज्य चालवलं, आम्ही देखील हे युतीचं सरकार अशाच प्रकारे वंचितांकरता या ठिकाणी चालवू आणि त्याकरता आम्ही आमच्या जीवनाचा एक एक क्षण घालवू, ही प्रतिज्ञा आज अहिल्या मातेंच्या वतीनं समोर आम्ही सगळे या ठिकाणी करतो। आणि आपण या कार्यक्रमाकरता या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं, पुन्हा एकदा अहिल्या मातांच्या चरणी दर्शन घेण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले आभार मानतो।